Dear student, today we are going to learn the use of as soon as. म्हणजे वाक्यात as soon as चा वापर कसा केला जातो अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला या व्हिडिओत शिकवणार आहे. ओके, चला आता बघूया एक्झाम्पल ऑफ यूज as soon as. यूज as soon as तर दिलेल्या वाक्यांमध्ये as soon as चा वापर कसा केला जातो ते आधी बघूया. ते बघण्या अगोदर as soon as चा मिनिंग काय होतो, मराठी अर्थ काय होतो ते आधी आय विल एक्सप्लेन यू, तुम्हाला मी सांगतो. तर as soon as चा अर्थ काय होतो, एक क्रिया घडते ना घडते तो दुसरी क्रिया घडते असं दाखवणं, हे असं दर्शविणं हे as soon as चं काम आहे. as soon as काय दर्शवितं, एक क्रिया घडली त्याच्या लगेच दुसरी क्रिया घडली असं या शब्दाने दर्शविलं जातं, as soon as दर्शविलं जातं. फॉर एक्झाम्पल्स, द टीचर एंटर द क्लास, द स्टुडंट स्टूड अप. तर मित्रांनो, या वाक्यामध्ये दोन प्रकारचे वाक्य आहेत. ते कसे? पहिलं वाक्य आहे द टीचर एंटर द क्लास. द टीचर एंटर द क्लास. या दोन वाक्यांमध्ये दोन क्रिया घडलेल्या आहेत. त्या कशा? पहिली क्रिया कोणती आहे? एंटर व्हायची. द स्टुडंट स्टूड अप. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये दुसरी क्रिया कोणती आहे? स्टूड अप, म्हणजे स्टूडची क्रिया आहे. त्यांचं स्टूड, एंटरचं इंटर्ड अशी क्रिया घडलेली आहे. म्हणजे पहिल्या वाक्यातली क्रिया घडते ना घडते तोच दुसरी क्रिया दुसऱ्या वाक्यात दाखवली गेलेली आहे. तर अशा वाक्यांमध्ये as soon as वापरून तो जो अर्थ स्पष्ट केला जातो. म्हणजे एक क्रिया घडली ना घडली तोच दुसरी क्रिया घडली असं या as soon as च्या आधारे दाखवलं जातं. मग as soon as कसं वापरायचं बघा. द टीचर एंटर द क्लास. शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला, पहिली क्रिया संपली. द स्टुडंट स्टूड अप. त्यांना बघून विद्यार्थी काय करतात? विद्यार्थी उभे राहिले, ही दुसरी क्रिया घडली. मग या वाक्यात as soon as वापरून असं दाखवायचे आहे तर ही इंटरची क्रिया घडते ना घडते तो स्टूड अपची क्रिया घडलेली आहे असं दाखवलं जातं. मग कसं वापरायचं as soon as? वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला as soon as लिहावं लागणार आहे. as soon as असं. नंतर काय करायचं? पहिल्या वाक्याचा कर्ता लिहायचा. कोण आहे? द टीचर. द टीचर. याच्यात फरक काय केला? द हे आर्टिकल लिहिताना कॅपिटल स्मॉल केलेलं आहे, लक्षात घ्या. as soon as द टीचर entered द क्लास, एंटर द क्लास. नंतर मग पुढची क्रिया घडविण्यासाठी उपवाक्यातली क्रिया दाखवण्यासाठी या फुलस्टॉपच्या जागी आपल्याला बघावं लागेल कॉमाचा वापर करायचा. आणि नंतर मग पुढचे वाक्य या कॉमानंतर लिहायचे आणि दुसरी क्रिया दाखवायची. द स्टुडंट्स स्टूड अप अशा पद्धतीने. as soon as the teacher entered the class, the student stood up असं as soon as चा वापर करायचा आहे. जसे शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला तोच विद्यार्थी उभे राहिले अशा दोन क्रिया एकामागून एक घडले असल्याचे कोणता शब्द दाखवतो? as soon as. आणि अशा पद्धतीनं as soon as चा वापर केला जातो. सेकंड एक्झाम्पल, आय सॉ द स्नेक, फुल स्टॉप, आय रेन अवे. इथं सुद्धा पहिल्या वाक्यातली क्रिया जी घडली आहे ती दाखवलेली आहे. ते घडल्यानंतर लगेच दुसऱ्या वाक्यात म्हणजे उपवाक्यात दुसरी क्रिया घडलेली दाखवलेली आहे. पहिल्या वाक्यातील क्रिया कोणती आहे मित्रांनो? सॉ, पाहिले. सीच्या V2 सॉ, सीच्या भूतकाळ सॉ. दुसऱ्या वाक्यातील उपवाक्यातील क्रिया कोणती आहे? रॅन, रनचं V2, रनचं भूतकाळ रॅन. ओके. आय सॉ द स्नेक, आय सॉ द स्नेक, मी साप पाहिला. आय रेन अवे, मी पळालो.
म्हणजे पहिल्या वाक्यातली क्रिया घडते ना घडते तो दुसरी क्रिया घडली. काय झालं? जसं मी साप पाहिला तसं मी पळालो. म्हणजे पाहण्याची क्रिया होते ना होते तोच दुसरी क्रिया घडली पळायची. लक्षात? ते ॲज सून ॲजने दाखवलं जातं. तीच क्रिया करायची. वाक्य सुरुवातीला ॲज सून ॲज लिहा. ॲज सून ॲज लिहिल्यानंतर पहिल्या वाक्यातील कर्ता लिहायचा आय, जो दिला असेल तो. मग जी क्रिया आहे ती दाखवा. आय सॉ द स्नेक. आय सॉ द स्नेक. फुलस्टॉप आला. उपवाक्य जोडायला मग फुलस्टॉप काढून तुम्हाला दुसरी क्रिया दाखवण्यासाठी कॉमाचा वापर करायचा, सोलपेनाचा वापर करायचा. मग दुसरं वाक्य उपवाक्य त्याला जोडायचं. आय रॅन अवे. फुल स्टॉप. ॲज सून ॲज आय सॉ द स्नेक आय रॅन अवे. जसं मी सापाला पाहिलं तोच मी पळालो. अशी ही क्रिया घडते ना घडते तो दुसरी क्रिया घडाली असं दर्शविण्यासाठी ॲज सून ॲजचा वापर अशा पद्धतीनं केला जातो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. द बेल रँग. स्टॉप. वी वेंट इन टू द क्लासरूम. द बेल रँग म्हणजे घंटानाद झाला. तोच काय केलं? वी वेंट इन टू द क्लासरूम. तोच तो घंटानाद ऐकून आम्ही दुसरी क्रिया काय केली? आम्ही वर्गात गेलो. मग ह्या वाक्यात सुद्धा ॲज सून ॲज कसं वापरणार? वाक्यात सुरुवातीला ॲज सून ॲज द बेल. द बेल सब्जेक्ट. रँग. रिंगचा V2 रँग. मग रँग ही क्रिया घडली. तो दुसरी क्रिया घडली दाखवण्यासाठी फुलस्टॉप काढून कॉमा. वी वेंट into the classroom. As soon as the bell rang, we went into the classroom. जसं घंटानाद झाला तोच आम्ही वर्गात गेलो. अशा पद्धतीनं एक क्रिया घडते ना घडते तोच दुसरी क्रिया घडते. एक क्रिया घडली ना घडली तो दुसरी क्रिया घडली, किंवा एक क्रिया घडली नंतर त्याच्यासोबत दुसरी क्रिया लगेच घडली, ते ॲज सून ॲजने दाखवलं जातं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला वाक्यामध्ये इझिली ॲज सून ॲज वापरता येऊ शकतो. तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ वारंवार जर तुम्ही पाहिला तर तुम्ही नक्कीच या ॲज सून ॲजचा वापर सहजरित्या लक्षात ठेवू शकता. Got it? So, how did you like this video? If you have really liked this video, you have to share, like and subscribe the video. Okay, thank you.